नमस्कार. आज आपण एका खूप ओळखीच्या सणाबद्दल बोलणार आहोत, पण एका अगदी नवीन वेगळ्या दृष्टिकोनातून. तो सण म्हणजे भोगी. हम्म. म्हणजे भोगी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ती भाजी येते, बाजरीची भाकरी, एक उत्साहाचं वातावरण. पण आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या सगळ्याच्या मागे खूप मोठं शास्त्र दडलेलं आहे. बरोबर. आणि ते शास्त्र आहे निसर्गाच्या बदलाशी जुळवून घेण्याचं. आज आपण भोगीला केवळ एक सण म्हणून नाही बघणार, नाही. तर ऋतुसंधी नावाची एक महत्वाची नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याच्याशी जोडून पाहणार आहोत. ऋतुसंधी. हा शब्दच खूप काही सांगून जातो. म्हणजे दोन ऋतूंचा संगम. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की भोगी मागे दडलेलं हे आयुर्वेदिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घ्यायचं. हो, हा सण फक्त एका दिवसापुरता नाहीये, तर तो एका मोठ्या आरोग्यदायी प्रक्रियेचा भाग कसा आहे हे आपण उलगडून पाहणार आहोत. आणि ही चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्या संकल्पनेबद्दल बोलतोय ती ऋतुसंधी म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हो, कारण अनेकांसाठी हा शब्द नवीन असेल. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर ऋतुसंधी म्हणजे एका ऋतूचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात यामधला साधारण 7 ते 14 दिवसांचा एक नाजूक काळ, एक संक्रमण काळ. म्हणजे हा एक प्रकारचा बदलाचा काळ आहे. हं. मला वाटतं हा काळ आपण सगळ्याच अनुभवतो. म्हणजे ऋतू बदलताना अचानक अनेकांना सर्दी खोकला सुरू होतो, थोडं आळसावल्यासारखं वाटतं. हा तोच काळ आहे का? अगदी बरोबर पकडलत. याच काळात फक्त बाहेरच्या निसर्गातच नाही तर आपल्या शरीरात आणि मनातही मोठे बदल होत असतात. अच्छा. आयुर्वेदानुसार या काळात शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी थोडी कमी झालेली असते. आपलं शरीर नवीन ऋतूला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतं आणि या प्रक्रियेत खूप ऊर्जा खर्च होते. त्यामुळे काय होतं की पचनशक्ती मंदावते, आळस वाढतो आणि आपण आजारपणाला सहज बळी पडतो. आणि मकर संक्रांतीच्या आसपासचा काळ हा नेमका असाच आहे. हो, हा तर एक अत्यंत महत्त्वाचा ऋतुसंधी काळ आहे. कारण हा फक्त 2 ऋतूंचा नाही तर 2 अयन बदलांचा काळ आहे. अच्छा. आपण शिशिर ऋतूच्या म्हणजे कडाक्याच्या थंडीच्या शेवटाकडून वसंत ऋतूच्या सुरुवातीकडे जातो आणि त्याचवेळी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. म्हणजे दिवस मोठा व्हायला लागतो. अगदी दिवसाची लांबी वाढू लागते आणि उष्णता हळूहळू वाढायला लागते. हा बदल शरीरासाठी खूप मोठा असतो. चला, तर मग हे अधिक खोलवर समजून घेऊया. या इतक्या मोठ्या बदलामध्ये भोगीचा दिवस इतका महत्वाचा का मानला जातो? काय आहे या दिवसाचं वैशिष्ट्य? यातली गंमत अशी आहे की भोगीला परंपरेने शरीरशुद्धीचा दिवस असं म्हटलं आहे. आयुर्वेदानुसार थंडीच्या काळात शरीरात जडपणा, कोरडेपणा आणि आळस साठलेला असतो. यालाच वातदोषाचा प्रकोप किंवा असंतुलन असं म्हणतात. वातदोष. मी हा शब्द ऐकला आहे. याचा संबंध वायू आणि आकाश तत्वांशी आहे, बरोबर? म्हणजे शरीरातील हालचाल, रक्ताभिसरण यांसारख्या गोष्टींशी. हो. मग थंडीत या दोषाचं संतुलन का बिघडतं? उत्तम प्रश्न. थंडीचे जे गुणधर्म आहेत म्हणजे कोरडेपणा आणि थंडावा, त्यामुळे शरीरातील वातदोष वाढतो. अच्छा. आणि मग त्यामुळे सांधे दुखणे, त्वचा कोरडी पडणे, पचनाच्या समस्या, अस्वस्थता आणि अगदी मानसिक चंचलता सुद्धा वाढते. खरे. भोगीचा दिवस हा या साठवलेल्या वातदोषाला शांत करण्याचा आणि शरीराला हलके करण्याचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. थंडीमुळे साठलेला आळस कमी करून शरीराला पुढच्या बदलासाठी तयार करण्याचा हा दिवस. आणि म्हणूनच या दिवशीच्या जेवणाला इतकं महत्त्व आहे. आपण जी भोगीची भाजी खातो ती केवळ चवीसाठी नाही, तर त्यामागे शरीर हलकं ठेवण्याचा विचार आहे. अगदी. पण त्यात इतक्या सगळ्या भाज्या एकत्र का करतात? त्याचा काही विशिष्ट उद्देश आहे का? नक्कीच आहे. ती केवळ एक मिक्स व्हेज नाहीये. त्यातील प्रत्येक भाजी विचारपूर्वक निवडलेली असते. उदाहरणार्थ त्यात पावटा, वालपापडी, गाजर, वांगी, हरभऱ्याचे दाणे, बोरं अशा अनेक गोष्टी असतात. यातील बहुतेक भाज्या पचायला हलक्या असतात पण शरीराला आवश्यक पोषण देतात. गाजरासारख्या भाज्या उष्णता निर्माण करतात. बोरं आंबट गोड चवीमुळे तोंडाला रुची आणतात आणि पचन सुधारतात. बाजरीची भाकरी उष्ण असते आणि ती शरीरातील थंडी कमी करते. आणि तीळ. तीळ तर खूप वापरतात. हो, आणि या सगळ्यावर तिळाचा सढळ हाताने वापर केला जातो. तीळ हे स्निग्ध आणि उष्ण असल्यामुळे वातदोषाचा कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. वा, म्हणजे हे एक परफेक्ट आयुर्वेदिक मील आहे जे त्या विशिष्ट काळाची गरज ओळखून तयार केलं आहे. बरोबर.
बरं, हे झालं आतून शरीर शुद्ध करण्याचं. पण याच दिवशी पहाटे होळी पेटवण्याची एक प्रथा आहे. आपण त्याला फक्त थंडी घालवण्यासाठी केलेली शेकोटी समजतो, पण त्याचाही या शरीरशुद्धीच्या प्रक्रियेशी काही संबंध आहे का? खूप खोल संबंध आहे. ही केवळ एक धार्मिक प्रथा किंवा शेकोटी नाही, तर तो एक अत्यंत विचारपूर्वक केलेला वैज्ञानिक उपाय आहे. अच्छा. हवा दमट आणि जड असते. या काळात जंतू संसर्ग होण्याची शक्यताही सर्वात जास्त असते. हो, ते खरे आहे. अशा वेळी पहाटे पेटवलेली होळी वातावरणातील थंडी आणि दमटपणा कमी करते. मला आठवतंय माझ्या लहानपणी आजी सांगायची की या आगीचा धूर घरात घेतला की रोगराई दूर राहते. तेव्हा ती अंधश्रद्धा वाटायचं. पण आता तुम्ही सांगताय की जंतूंचा नाश होतो तेव्हा त्याचा अर्थ लागतोय. अगदी तसंच. परंपरेनुसार या होळीत गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, काही विशिष्ट औषधी वनस्पतींची लाकडं म्हणजे आंब्याची किंवा वडाची टाकली जायची. हो. या गोष्टी जेव्हा जळतात तेव्हा त्यातून निघणारा धूर हा अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल असतो. तो वातावरणातील हानिकारक जंतूंचा नाश करतो. आणि शरीराला मिळणारी उष्णता? शिवाय त्या आगीतून मिळणारे उष्णता शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, आखडलेल्या स्नायूंना आराम मिळतो आणि शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळते. हा ऋतूनुसार जुळवून घेण्याचा एक नैसर्गिक आणि सामुदायिक मार्ग आहे. अप्रतिम. म्हणजे शारीरिक स्तरावर शुद्धी आणि वातावरणीय स्तरावर संरक्षण. ह्याच दिवशी अजून एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे घरातील जुन्या टाकाऊ वस्तू या आगीत जाळल्या जातात. आता ह्या प्रथेमागे नक्कीच काहीतरी खोल अर्थ दडलेला असणार. हो, आणि तो अर्थ मानसशास्त्रीय आहे. जसं मी आधी म्हटलं, ऋतुसंधी काळ म्हणजे बदल स्वीकारण्याचा काळ. निसर्ग जुनी पानं गाळून नवीन पालवीसाठी जागा तयार करत असतो. तसंच आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी जुनं सोडून नवीन गोष्टी स्वीकारायला हव्यात. हा यामागचा संदेश आहे. म्हणजे ही फक्त वस्तूंची साफसफाई नाही, तर मनाचीही साफसफाई आहे. आपण ज्याला आजकाल मेंटल डिक्लटरिंग म्हणतो, तसंच काहीसं. अगदी तसंच. जुने जाळणे हे केवळ वस्तूपुरते मर्यादित नाही. ते आपल्या जुन्या नकारात्मक सवयी, मनात साठवलेले वाईट विचार, निराशा आणि निष्क्रियता यांचा त्याग करण्याचं प्रतीक आहे. बरोबर. जेव्हा आपण प्रतिकात्मक कृपात या गोष्टींना आगीत समर्पित करतो, तेव्हा आपण मनाला एक शक्तिशाली संदेश देत असतो की आता या गोष्टी मागे सोडून पुढे जायची वेळ आली आहे. आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो. नक्कीच. जेव्हा मन असं स्वच्छ आणि मोकळे होते, तेव्हा शरीरसुद्धा ऋतूबदल अधिक सहजपणे स्वीकारते. कारण मन आणि शरीर हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. हे खूपच रोचक आहे. म्हणजे भोगी हा फक्त एका दिवसाचा सण नाही, तर ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे जी शरीर, मन आणि आपलं वातावरण या तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम करते. बरोबर. पण ही प्रक्रिया इथेच थांबत नाही का? आपल्याकडील माहितीमध्ये भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा एक सलग 3 दिवसांचा क्रम दिलाय. हा क्रम म्हणजे योगायोग आहे की त्यामागे काही विचार आहे? अजिबात योगायोग नाही. हा 3 दिवसांचा क्रम समजून घेतला की या सणामागचं पूर्ण विज्ञान लक्षात येतं. हा क्रम पूर्णपणे ऋतुसंधीच्या आयुर्वेदिक तत्वावर आधारित एक वेलनेस प्रोटोकॉल आहे, असं म्हणायला हरकत नाही. वेलनेस प्रोटोकॉल हा शब्दप्रयोग खूप आवडला. तर मग हा प्रोटोकॉल कसा काम करतो? आपण भोगीबद्दल तर बोललो की तो शुद्धीचा दिवस आहे. बरोबर. पहिला दिवस म्हणजे भोगी. हा शुद्धी आणि तयारीचा दिवस आहे. राईट. जसं आपण आत्ता बोललो, या दिवशी हलकं अन्न खाऊन, उष्णता घेऊन आणि जुन्या गोष्टींचा त्याग करून शरीर आणि मन यांना बदलासाठी तयार केलं जातं. हा या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. ठीक आहे. म्हणजे सिस्टमला आधी रिसेट केलं, मग येतो दुसरा दिवस संक्रांत. या दिवशी आपण तीळ-गूळ खातो, एकमेकांना देतो. म्हणजे शुद्धीनंतर लगेचच गोड आणि स्निग्ध पदार्थ. याचा अर्थ शरीर शुद्ध झाल्यावर त्याला रिफ्यूल करायचं, ऊर्जा द्यायची. हा पोषणाचा दिवस म्हणता येईल का? अगदी अचूक शब्द वापरलात. संक्रांतीचा दिवस हा पोषणाचा दिवस आहे. भोगीला शरीर शुद्ध आणि हलकं केल्यानंतर आता त्याला ऊर्जा आणि ताकद देण्याची गरज असते. हो. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण आणि स्निग्ध आहेत. ते शरीराला आवश्यक ऊर्जा, उष्णता आणि लोह, कॅल्शियम सारखी खनिजं देतात. थंडीमुळे आलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी तिळातील नैसर्गिक तेल मदत करते. अच्छा. म्हणून संक्रांतीला तीळ, गूळ आणि इतर पौष्टिक पदार्थ खाऊन शरीराची ताकद परत मिळवली जाते. थांबा, म्हणजे इथे एक पॅटर्न दिसतोय. भोगीला आपण शरीर हलकं केलं,
म्हणजे शुद्धी. संक्रांतीला तिळगुळ खाऊन ऊर्जा घेतली म्हणजे पोषण. बरोबर. मग तिसरा दिवस किंक्रांतीचा संबंध स्थैर्य किंवा बॅलन्स साधण्याशी आहे का? कारण हा दिवस फारसा साजरा केला जात नाही, त्याबद्दल जास्त माहितीही नसते. तुम्ही या प्रक्रियेचा गाभा ओळखलात. तिसरा दिवस किंक्रांत हा स्थैर्य आणि समतोल, स्टॅबिलायझेशन अँड बॅलन्स साधण्याचा दिवस आहे. पहिल्या दिवशी शरीर शुद्ध झालं, दुसऱ्या दिवशी त्याला पोषण मिळालं, आता तिसऱ्या दिवशी शरीर आणि मन या दोन्हींनी तो नवीन ऋतू, तो बदल पूर्णपणे स्वीकारून स्थिर होणे अपेक्षित आहे. म्हणजे या दिवशी काय करायचं असतं? या दिवशी साधारणपणे हलके आणि साधे जेवण करून शरीरावर जास्त ताण येऊ दिला जात नाही. शरीराला त्या नवीन ऊर्जेसोबत जुळवून घेण्यासाठी, ती ऊर्जा शरीरात मुरण्यासाठी वेळ दिला जातो. वा, शुद्धी, पोषण आणि स्थैर्य. तयारी, अंमलबजावणी आणि स्थिरीकरण. किती विचारपूर्वक हा क्रम तयार केला आहे. हे तर एखाद्या आधुनिक डाईट प्लॅन किंवा फिटनेस रिजीमसारखं वाटतंय. अगदी. हा क्रम आपल्याला सांगतो की कोणताही मोठा बदल एका दिवसात होत नाही आणि तो तसा करूही नये. बरोबर. त्यासाठी एक प्रक्रिया असते आणि ती टप्प्याटप्प्याने पार पाडावी लागते. तरच तो बदल शरीराला आणि मनाला मानवतो. पण ही कुठे पेटवणार किंवा जुन्या वस्तू कुठे जाळणार? हं, मग या तत्वांचा आजच्या काळात काय महत्त्व आहे? आपण ते कसं लागू करू शकतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्वरूप बदललं तरी तत्व तेच राहतं की नाही? हो. आपण पहाटे मोठी होळी पेटू शकत नाही, पण घरात कापूर किंवा धूप जाळून वातावरण शुद्ध करू शकतो. जुन्या वस्तू जाळता येत नसतील तर निदान घरातली अनावश्यक अडगळ बाहेर काढून कुणाला तरी दान करू शकतो. खरंय. प्रतिकात्मक अर्थाने आपण आपल्या फोनमधील जुने अनावश्यक फोटो, फाईल्स डिलीट करून एक डिजिटल डिटॉक्स करू शकतो. जुन्या सवयी सोडण्याचा संकल्प करू शकतो. आणि आहाराचं तर आपण नक्कीच करू शकतो. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोगीच्या दिवशी हलका आणि ऋतूनुसार आहार, संक्रांतीला पौष्टिक आहार आणि किंक्रांतीला साधं जेवण, हे तर आपण कुठेही राहून पाळू शकतो. खरंच. याचा अर्थ असा की भोगी म्हणजे ऋतूबदलाची जाणीव ठेवून शरीर आणि मनाला स्वच्छ करण्याची एक विचारपूर्वक केलेली तयारी आहे. बरोबर. संक्रांत म्हणजे त्या बदलासाठी आवश्यक ऊर्जा मिळवणे आणि किंक्रांत म्हणजे त्या बदलात स्थिर होणे. आज आपण याकडे फक्त एक सण म्हणून पाहतो, पण आपल्या पूर्वजांसाठी हा ऋतुसंधी काळात स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचा एक प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय होता. बरोबर. ही एक वेलनेस रिच्युअल किंवा आरोग्यदायी प्रथा होती जी मनोरंजनासोबतच आरोग्याचीही काळजी घेत होती. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपले सण उत्सव हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कर्मकांडांसाठी नव्हते. नाही. ते निसर्गचक्राशी आणि मानवी आरोग्याशी घट्ट जोडलेले होते. आणि हीच गोष्ट आपल्याला आजच्या धावपळीच्या जीवनात पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे. आपण निसर्गापासून खूप दूर गेलो आहोत, पण आपलं शरीर अजूनही त्याच निसर्गचक्रानुसार चालतं. हो, ते निसर्गासोबत लढत नव्हते, तर निसर्गासोबत जुळवून घेत होते. भोगी हे आयुर्वेद आणि परंपरा यांचा एक अतिशय सुंदर संगम आहे. बरोबर. निसर्ग बदलतोय म्हणून आपणही आपल्या जीवनशैलीत थोडे बदल करायला हवेत, हे किती सोप्या पद्धतीने या सणांमधून आपल्याला शिकवलं जायचं. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. आज आपण भोगीच्या माध्यमातून पाहिलं की एका साध्या सणामागे किती मोठं आरोग्यशास्त्र दडलेलं आहे. यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न असा आहे की आपल्या इतर सण आणि परंपरांमध्येही निसर्ग आणि शरीर यांची जुळवून घेणारे असेच काही आरोग्यदायी नियम दडलेले असतील का? होळीच्या वेळी होणाऱ्या रंगांचा वापर, दिवाळीतले अभ्यंगस्नान किंवा अगदी वेगवेगळ्या महिन्यांमधले उपवास, यामागे असेच काही शास्त्रीय आणि आरोग्यदायी विचार असतील का? याचा शोध घेणे नक्कीच रंजक ठरेल.